भाजपने राष्ट्रपती पदासाठी दलित चेहरा देऊन मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, तरी शिवसेना मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावावर प्रचंड नाराज आहे। फक्त दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपने कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आणि मतांसाठी हे राजकारण सुरू आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलेलं आहे। शिवसेनेच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त आज षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। मध्यावधी निवडणुकांवरूनही यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रपती पदाच्या पाठिंब्याबद्दल उद्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर निर्णय जाहीर करू असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे शिवसेना कोविंद यांना आता पाठिंबा देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचंही आहे। उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती निवडणूक आणि मध्यावधी निवडणुकांबद्दल नेमकं काय विधान केलेलं या मेळाव्यामध्ये आपण पाहूया। राष्ट्रपती कोण होणार, कोणी झाला, आपल्या आयुष्यात फरक काय पडणार? दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय? पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे। पण केवळ मतांचं राजकारण करणार असाल, मतांच्या राजकारणाच्या मध्ये शिवसेना कधीही पडू शकत नाही। कारण मतांची राजकारणं ही कदाचित पक्षाला जिंकून देत असतील पण देशाला रसातळाला घेऊन जातात। आणि म्हणून आम्ही जी भूमिका मांडली की मोहनजी भागवतांचं नाव हिंदुस्थानसाठी एक चांगलं नाव आम्ही दिलं होतं। बरं ठीक आहे, मोहन भागवतांच्या नावावरनं जर कोणाची अडचण होत असेल तर आज संपूर्ण देशातला शेतकरी या रस्त्यावरती उतरलेला आहे। मी अनेकदा बोललेलो आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्रांतीची ठिणगी माझ्या शिवरातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने टाकली, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे त्यांचा। त्यांच्या दर्शनाला मी पुणतांब्याला जातोय, त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटतोय मी। मग शेतकऱ्यांचं भलं बघणारा मी स्वामीनाथनचं नाव सांगितलं। काय स्वामीनाथन किंवा मोहन भागवत यांचा आमचा काय संबंध आहे? काही नाहीये। पण देशातली माणसं, त्यांचं भलं करणारी माणसं, त्यांची नावं आम्ही सुचवली। अजूनही आपले सगळे जे काही शत्रू, हितशत्रू हे स्वबळाची भाषा करतायत, मध्यावधीची भाषा, मध्यावधीच्या कल्पना त्यांच्या मनामध्ये वळवळतायत। मला मध्यावधीची पर्वा नाही, पण मला त्याही पेक्षा मधल्यामध्ये आयुष्य सोडून जे शेतकरी आत्महत्या करतायत त्या मध्यावधीची जास्त चिंता आहे, त्यांची जास्त चिंता आहे। निवडणुका काय मध्यावधीनंतर पुन्हा येतील, हाराल ना ते जिंकाल, पण आयुष्य मध्ये सोडून जे गळफास घेऊन फासावरती लटकतायत त्यांचं आयुष्य संपलं म्हणजे संपलं। ती आयुष्य वाचवण्याची जबाबदारी शिवसेनेला घ्यायची आहे, ती मला जास्त मोठी चिंता आहे। मध्यावधी आत्ता घ्या, आम्ही आहोत तयार। उगाच आम्हाला कोणीतरी घाबरवण्यासाठी मध्यावधीची धमकी देण्याचा प्रयत्न करू नये। मध्यावधी जर का लागल्या तर प्रत्येक शिवसैनिक ठिणगी नव्हे वणव्यासारखा पेटून उठेल, वणव्यासारखा पेटून उठेल। आणि जे 2014 साली आमच्याकडनं हुकलं आणि असं कोणी समजू नये की सदा सर्वदा आम्ही जिंकतच जाऊ। आता वातावरण बदलत चाललेलं आहे। शेतकरी सुद्धा जो खचलेला शेतकरी होता तो पिसाळून रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि जर का कोणामध्ये जर एवढीच मस्ती असेल की आपल्याशिवाय दुसरं कोणी काही करू शकत नाही, त्याला मी सांगतो हिम्मत असेल तर मध्यावधी घ्या। नाही महाराष्ट्रातल्या शिवराच्या महाराष्ट्र तुम्हाला दाडून तुमच्या छाताडावरती भगवा फडकवला ना तर पुन्हा शेतकऱ्यांचं मी नाव घेणार नाही।